आणि काकेगावचे सरपंच संदीपजी पाटील साहेब एक खास विजय पावले यांची मॅच पाहण्यासाठी आलेत। कोल्हापूरवरून खास विजय पावले यांची मॅच पाहण्यासाठी आलेत। गॅलरीमध्ये ते देखील हे मॅच आस्वाद घेतील। सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। नक्कीच महत्वाची मॅच सज्ज झालेत। इथे मात्र दोन्ही पंच एका बाजूला जर पाहायला गेलं तर जबरदस्त पंचांची भूमिका पार पाडली ती म्हणजे शिवराजी गजते सर मॅन फ्रॉम सांगली, तर तुषारजी भिसे मॅन फ्रॉम जयसिंगपूर हे दोन्ही पंच या स्पर्धेसाठी लाभले आणि दर्जेदार पंचांची भूमिका जी आहे ती त्यांनी देखील पार पाडली। आणि आज नक्कीच शेवटचा पडाव इथे मात्र लिहिला जाणार आहे। शेवटची कहाणी इथे मात्र लिहिली जाणार आहे। सेमीफायनलची पहिली मॅच दोन्ही संघ ग्रामीण पटलावरील दादा संघ आहेत। एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे सह्याद्री वॉरियर्स संघ रेंदाचा हा संघ आहे, ज्यामध्ये दोन आयकॉन खेळाडू अवधूत पाटील आणि महेंद्र शिवशरण मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहायला मिळतील या मॅच मध्ये। आणि तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाकडून विकी पुजारी आणि नितीन माटुंगे हे दोन सुपरस्टार हे देखील या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील। परंतु सध्याच्या घडीला नाणेफेक जिंकली आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाने आणि गोलंदाजी दूर सांभाळताना ते देखील पाहायला मिळतील। गोलंदाजीमध्ये कोणता खेळाडू इथे मात्र पहिलं षटक टाकायला हे देखील पाहावं लागेल। परंतु सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी सज्ज झाले ते म्हणजेच आणि जर पहिल्या चेंडूवरती विकेट षटकार किंवा चौकार गेला तर क्रिकेट वरती अतुनात प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच विनायक अण्णा कुंभार नगर मनोविषय डॉक्टर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इथे विकेट साठी 1000 रुपये आलेत प्रत्येक विकेट साठी। इथे पहिल्या चेंडूवरती विकेट साठी आणि पहिल्या चेंडूवरती षटकार किंवा चौकारसाठी इथे मात्र हे बक्षीस लगावलं गेलं आहे। पहिले षटक टाकणार कोण याची इथे जर पाहायला गेलं तर उत्सुकता होती प्रेक्षकांच्या मनामध्ये आणि ती उत्सुकता इथे मात्र संपली। पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती विजय पावले टेनिस क्रिकेट विश्वाचा एक माहीम खेळाडू सध्याच्या घडीला ज्या खेळाडूची चर्चा अखंड टेनिस क्रिकेट विश्व करते असा हा खेळाडू विजय पावले आणि त्यांच्याच विरोधात एकाच संघातून खेळणारा खेळाडू इथे मात्र अवधूत पाटील हे देखील खेळताना पाहायला मिळतील। भारतीय स्पोर्ट्स बॉस 11 या व्यावसायिक संघातून खेळणारे हे दोन्ही खेळाडू आहेत विजय पावले आणि त्यांच्या विरोधात अवधूत पाटील। षटकारांचा बेदात बादशाह पाहायचा आहे, ती बादशाहगिरी सिद्ध केली जाईल का इथे अवधूत पाटीलच्या माध्यमातून। कोल्हापूर जिल्हा करवीर तालुका आणि भुये गाव आणि याच भुये गावाने दिलं एक मोठं नाव अवधूत पाटील। पहिला चेंडू आकुर डप्प्याचा शॉर्ट पिच मध्ये चेंडूवरती इथे आक्रमण इथे पहिल्या चेंडूवरती विजय पावले यांचं स्वागत। स्लोअर मध्ये चेंडूला ओळखलं आणि पाठवून दिलं सर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी। काय फटका केला विजय पावले यांच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती षटकार। ही ताकद आहे याच भुयेच्या सुपरस्टाराची। जल्लाद म्हणलं जातं प्रेक्षकांच्या माध्यमातून या खेळाडूला आणि ती जल्लादगी दाखवायला सुरुवात केली। ओहो दुसरा चेंडू इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र होता, परंतु शेवटच्या क्षणी बॅटचा फेस जरूर खोलला परंतु स्वतःचा फेस बिघडवला, कारण का या चेंडूवरती बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये। थोडस नाराज असतील या चेंडूला इथे मात्र पॉइंटला भेदण्याची एक सुवर्ण संधी जरूर होती, परंतु या पॉइंटला भेदण्यामध्ये अपयश आणि म्हणूनच इथे मात्र चेंडू निर्धाव आलाय। ओहो बॅटची हलकीशी काढा फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल इथे मात्र चूक करताना पाहायला मिळालेत विजय पावले यांचे बंधू राहुल पावले। चूक झाली आणि त्यानंतर चेंडू सर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। 4 धावेसाठी हा फटका। नक्कीच पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात
3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात विजय पावले यांनी. थोडस चूक केली इथे मात्र फ्लाइंग स्लिपला राहुल पावले आणि नितीन माटुंगे देखील सांगतायत चूक केलीस इथे आणि ती चूक आपल्याला भोगावी लागते. ओहो वेगा टाकलाय आणि त्यानंतर या चेंडूला जर पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग रीजन मध्ये फटक्याला खेळल्या हलक्या हाताने या चेंडूला खेळल्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली गेल्या. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 11. पहिल्या 4 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा खर्च केल्यात विजय पावले यांनी. पहिलं षटक इथे मात्र पॉवर पेत आणि म्हणूनच या पॉवर पेच्या षटकासाठी पॉवरफुल हिटिंग करण्यासाठी इथे रेंदाळ संघाने मैदानाच्या आतमध्ये पाठवलं ते म्हणजे अवधूत पाटीलला आणि ती भूमिका बजावताना पाहायला मिळतात अवधूत पाटील आणि त्यांची साथ देण्यासाठी इथे मात्र संयोग वाडकर हे देखील स्ट्राइक वरती. मोठा फटका खेळला जरूर आहे खेळायचा होते एकीकडे परंतु खेळला गेलाय दुसरीकडे परंतु इथे धावा मिळतील फक्त आणि फक्त एक धाव. या चेंडूवरती जर मिड विकेटला फटका खेळला असता तर खाली क्षेत्र होता आणि त्याच खाली क्षेत्रामध्ये चौकार किंवा षटकार जरूर पाहायला मिळाला असता आणि इथे कुठेतरी थोडस नाराज आहेत संयोग वाडकर. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याची संधी जरूर होती. ओहो नक्की चांगला चेंडू इथे जर पाहायला गेलं तर पायांचा वेध घेतला चेंडूने आणि त्यानंतर एकेरी धाव हे संघाच्या खात्यामध्ये थोडस क्रॅम्प आलंय. प्लीज थोडस लक्ष द्यायचं आहे खेळाडूकडे लागलंय या खेळाडूला प्लीज थोडस लक्ष द्या स्वयंसेवक. इथे जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये विजय पावले यांच्या विरोधात तब्बल 13 धावा आलेत. पहिल्या षटक आणि या पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा. थोडस जर पाहायला गेलं तर पॉवर पेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाल्या. पहिल्या षटक आणि या पहिल्या षटकामध्ये 13 धावा या खर्च करायला भाग पाडले. नक्कीच या स्पर्धेसाठी आमचे मित्र ठाकूर मोल्लाना यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी आणि या विजय पावले यांच्या संघासाठी देखील शुभेच्छा आलेत. ठाकूर मौलाना मॅन फ्रॉम लांजा यांच्या माध्यमातून या शुभेच्छा. ते देखील ही मॅच पाहत आहेत. जगदाळे सर रेंदाळ या संघांमध्ये ही लढत. इथे रिवर्सचा फटका सनीच्या विरोधात इथे मात्र अवधूत पाटीलची ताकद. चेंडू सर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेंसाठी नजाकतवाला फटका. काय फटका केला इथे लवकर टर्न झाले ओळखलं सनी. इथे मात्र हा चेंडू बाहेरच्या दिशेने टाकणार आणि त्यानंतर इथे मात्र एक जबरदस्त फटका खेळला अवधूत पाटीलने. इथे मात्र षटकार खेचला आणि त्यानंतर धावसंख्येला इथे मात्र 19 या धावसंख्येवरती विराजमान करून ठेवलाय. काय फटका खेळलाय लाजवाब फटका. सातत्याने बघावासा वाटणारा फटका आहे. खूपसूरता होती या फटक्याची ठरली परंतु जादूगाराची जादू नक्कीच पाहायला मिळेल. चेंडू थोडासा जर पाहायला गेला तर खूप बाहेरचा होता आणि त्यानंतर इथे मात्र मिस्टर एक्स्ट्रा नो प्लस इथे मात्र 4 एकूण 5 धावा. खराब चेंडू इथे मात्र टाकलाय. थोडस दडपण आहे अवधूत पाटीलचं. जल्लाद आहेत आणि म्हणूनच गोलंदाज सातत्याने या खेळाडूला घाबरत असतात. या खेळाडूने कित्येक गोलंदाजांचं करिअर बर्बाद केलंय असा हा खेळाडू आहे. जबरदस्त असा हा खेळाडू. नक्कीच धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 24 धावा
या एका चेंडूवरती तब्बल आतापर्यंत 11 धावा खर्च केलेत सनीने. फटका चांगला खेळलाय समोरच्या दिशेने फटका आणि त्यानंतर टायमिंग प्रॉपर आणि 6 धाव्यांची मोहर लागली. काय फटका खेळलाय सनीच्या विरोधात. इथे मात्र आक्रमकता धारण केली आहे अवधूत पाटील भुयेच्या सुपरस्टाराने. कोल्हापूरचा अजून एक षटकार किंग आणि त्याच्या माध्यमातून इथे लगावलेला हा षटकार. का फटका खेळलाय. प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध झाले एक फटकेबाजी पाहून आणि यासाठी ओळखले जातात अवधूत पाटील. आतापर्यंत 8 चेंडू झालेत या इनिंग मध्ये आणि या 8 चेंडू मध्ये तब्बल 30 धावा. नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर सनीच्या विरोधात आक्रमकता दाखवली. सनी थोडस जर पाहायला गेलं तर टेन्शन मध्ये आहेत परंतु जे संघ सहकारी आहेत ते हौसला वाढवतात कारण का प्रमुख गोलंदाज आहेत सनी. इथे चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल सनीला कमबॅक करावं लागेल. याची विकेट सनीने शमवण्यामध्ये यश आलंय परंतु दुसरं वादळ आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. महेंद्र शिवशरण माही या नावाने देखील ओळखले जातात. माही आज मारेल का आणि प्रेक्षक म्हणतील का माही मार रहा है. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दहशतीचं अजून एक दुसरं नाव सध्याच्या घडीला महेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला ते देखील पाहायला मिळत आहेत. सनीच्या विरोधात इथे मात्र आक्रमकता दाखवली जरूर परंतु सनीने एक महत्वाची विकेट ज्या विकेटची गरज होती मांगली संघाला कारण का धावसंख्या सुसाट वाढत होती आणि तिथे नितीन माटुंगे यष्टीरक्षकाची भूमिका बजावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यानंतर इथे मात्र एक वेगळा इम्पॅक्ट पाहायला मिळाला. नक्कीच एक चतुर यष्टीरक्षक आहेत कित्येक मैदानावरती त्यांनी यष्टीरक्षकाची भूमिका बजावली. अनुभव आहे नितीन माटुंगे यांच्याकडे. क्षेत्ररक्षण देखील त्याच प्रकारचं सजवलं जाळं विणलंय. ओहो थोडस जर पाहायला गेलं तर धीमा गतीचा चेंडू कट केलाय शेवटच्या क्षणी बॅटचा फेस खोलला आणि त्यानंतर चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक खराब चेंडू आणि याच खराब चेंडूचा समाचार चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. नक्कीच फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चौकार आलाय. नक्कीच फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला बेदत चेंडू सर सीमारेषा पार चौकार आणि त्यानंतर धावसंख्येचे टोटल आतापर्यंत 34 धावा. थोडस विजय पावले यांनी एक गुरुमंत्र दिलाय एक कान मंत्र दिलाय. तो कान मंत्र काय असेल हे देखील पाहण्याजोगा असेल. नक्कीच फुलर लेनचा चेंडू या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती आधी देखील विकेट आली आहे. ती विकेट होती ती म्हणजेच अवधूत पाटील यांची. या चेंडूवरती अशाच प्रकारच्या चेंडूवरती इथे मात्र एक विकेट मिळवली सनी यांनी. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 13 होत्या. इथे जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 11 चेंडू झालेत 35 धावा म्हणजे या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्यात आतापर्यंत. थोडस एक महागडे षटक पॉवर प्लेचं षटक होतं आणि या षटकामध्ये धावा इथे मात्र बनवले गेलेत चांगले.
नक्कीच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती सध्याच्या गाडीला कोल्हापूरच्या मेडन षटकाचा बादशाह विकी पुजारी, रियांशी स्पोर्ट्सचे ओनर देखील आहेत. स्वतःचा एक ब्रँड तयार केला, रियांशी स्पोर्ट्स या नावाचं स्पोर्ट्स शॉप त्यांनी ओपन केलं आणि तेथे एक चांगल्या दर्जाचे क्रिकेट स्पोर्ट्सचे मटेरियल तुम्हाला मिळून जातील. नक्कीच त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला जरूर मिळेल, त्यांच्याशी संपर्क साधा. नक्कीच रियांशी स्पोर्ट्सला भेट द्या. विकी पुजारी फिरकीचा जादूगार, या खेळाडूने कित्येक मैदान गाजवली आहेत. अगदी मुंबई पासून गोव्यापर्यंत या खेळाडूने आपलं साम्राज्य उभं केलंय. असा हा गोलंदाज आहे विकी पुजारी. हे नाव आपण सातत्याने ऐकत आलोय. एक आयकॉन खेळाडू आणि त्यांच्याच विरोधात कोण आहे, महेंद्र माही. पाहिजे कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी केली जाईल विकी पुजारीच्या माध्यमातून. पहिला चेंडू आक्रमकता दाखवली, फटका खेळला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणि त्यानंतर वन बाउन्स चेंडू जातोय सर सीमारेषा पार, चौकार. चार धावीने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 41 फलकावरती लागले. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. प्रयत्न न करता सहजपणे आयुष्यामध्ये काहीच मिळत नसतं. प्रयत्न करावेत लागतील धावसंख्येला आकार देण्यासाठी आणि ते प्रयत्न इथे मात्र माहीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. ओहो, नक्कीच इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू हलकासा वळण घेतला आणि चेंडूने आणि त्यानंतर एका निर्धाव चेंडूची सांगता ही होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. निर्धाव चेंडू आला म्हणजेच धावसंख्येला जरूर रोखलं गेलंय. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहायला गेला तर 105च्या घरामध्ये म्हणजे 100+ धावा इथून पुढे बनवल्या जाऊ शकतात. नक्कीच त्याच प्रकारची आतषबाजी करावी लागेल. जी सुरुवात मिळाली, जो स्टार्ट मिळालाय, त्या स्टार्ट वरती एक उंच इमारत, धावांची इमारत खडी करावी लागेल. ओहो, इथे जर पाहायला गेलं तर घुटनाट एक तमाशात एक मोठा फटका सजवायचा होता. नक्कीच एक संधी निर्माण झाली होती फलंदाजाला बाद करण्याची, परंतु इथे जर पाहायला गेलं तर नशिबाने साथ दिली आणि म्हणूनच या चेंडूवरती अनर्थ टळलाय. धावसंख्या परंतु रोखली गेली. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु त्यानंतर विकी पुजारीने आपला क्लास दाखवलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू त्याच्या माध्यमातून निर्धाव जे आहेत ते टाकले गेले आणि धावसंख्येला इथे मात्र रोखलं देखील गेलंय. नक्कीच चेंडू खोदून काढलाय, फटकाचा मिड विकेटला केलाय. एकीने धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केला जाईल का, नाही केलाय, कारण का क्षेत्ररक्षण दर्जेदार झालाय दत्ता यांच्या माध्यमातून. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत एकेरी धाव इथे संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 42 धावा फलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 42च्या घरावरती जाऊन विराजमान झाली आहे. ओहो, पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, परिवर्तन सातत्याने परिवर्तन पाहायला मिळते. टप्प्याला मागे पुढे केलं जात आहे. टप्प्यामध्ये जर पाहायला गेलं तर व्हेरिएशन दाखवलं जात आहे आणि थोडंसं जर पाहायला गेलं तर व्हेरिएशन हे गतीमध्ये देखील केलं जातं आणि याचमुळे कुठेतरी चेंडू ओळखण्यामध्ये हे फलंदाजांना अपयश येत आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आतापर्यंत 5 चेंडू झालेत आणि या 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केलेत विकी पुजारीने. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न होता आणि याच बरोबरीने पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन देखील सुद्धा इथे मात्र 5 धावांचं हे षटक इथे मात्र संपुष्टात आलंय. विकी पुजारीने इथे मात्र दर्जेदार इथे मात्र कमबॅक केला आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 षटकाचा खेळ संपुष्टात आणि या 3 षटकामध्ये 42 धावा या धावफलकावरती लागलेत. धावसंख्या 42 धावा फलकावरती लागले. 3 षटकांचा खेळ संपुष्टात. अजून देखील 18 चेंडूचा खेळ बाकी.
42 बनवल्या आहेत आतापर्यंत. कारण रन रेटचा जर विचार केला तर 14ची सरासरी. आणि प्रत्येक विकेटसाठी विजय पावले यांच्या प्रत्येक विकेटसाठी जय भीम स्पोर्ट्सचे विकी गायकवाड यांच्याकडून 101 रुपये यांचं पारितोषिक. शार्पी बंद करायचे, शार्पी बंद करा प्लीज, शार्पी बंद करायचे. थँक्यू. शार्पी बंद करायचे, शार्पी प्लीज. प्रेक्षकांनी थोडंसं खाली बसायचं. ओके, थँक्यू. पहिला चेंडू विजय पावले यांचा बॅटिंगसाठी. महेंद्र माही सज्ज. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. या चेंडूवरती रनआउटची संधी, परंतु चपळाई दाखवली चित्त्याची आणि एक धाव इथे मात्र कंप्लीट केली. रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र चांगलं पाहायला मिळालंय आणि म्हणूनच इथे मात्र धाव एक संघाच्या खात्यामध्ये ऍड झाली. 43-43 धावा फलकावरती. विजय पावले पहिल्या षटकामध्ये 13 धावा जरूर खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये पुन्हा एकदा याच संघाला रोखण्यासाठी पुन्हा एकदा जबाबदारी घेतली. ओहो, वेगाने इथे मात्र बीट केलाय. फटका तर खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु इथे लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावा असतील. धावा इथे मात्र लेग बाईच्या स्वरूपामध्ये आल्या आणि त्यानंतर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 44 वरती विराजमान झालंय. प्रोजेक्टेड स्कोर सुरुवातीला जर पाहायला गेलं तर 100 पर्यंत होता, परंतु आज प्रोजेक्टेड स्कोर खाली आलाय आणि याचं कारण म्हणजे विकी पुजारी यांचं मागील षटक, ज्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या आणि म्हणूनच तिथून कुठेतरी कमबॅक केलाय इथे मात्र मांगले स्पोर्ट्स संघाने. ओहो, वेगाने इथे मात्र बीट केला जात आहे. नक्कीच दर्जेदार चेंडू, रनआउटची संधी. इथे मात्र एकेरी धाव जरूर घेतली झाली, शंका नाही आहे. सुरुवातीला महेंद्र यांनी थांबवलं होतं, ही धाव घेण्यापासून नकार दिला होता, परंतु त्यानंतर वाटलं की ही धाव पूर्ण होऊ शकते, पूर्णत्वास येऊ शकते आणि तेव्हा प्रयत्न केला आणि ती धाव इथे मात्र पूर्णत्वास आणली. एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर धावसंख्या 45 वरती विराजमान झाली. 45 धावा या फलकावरती लागलेत आतापर्यंत. चौथं षटक प्रगती पथावरती आहे आणि विजय पावले आतापर्यंत जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. ओहो, या चेंडूवरती धीम्या गतीच्या चेंडूवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केलाय. फटका तरी इथे मात्र मिस टाइम आहे, परंतु क्षेत्ररक्षण दर्जेदार झालंय. तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केलेत आणि या 2 धावांनी संघाचे टोटल आतापर्यंत 47 धावा फलकावरती. जय भीम स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून विजय पावले यांच्या प्रत्येक विकेट साठी इथे मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल, ते कॅश प्राइज दिलं जाईल विकी गायकवाड यांच्या माध्यमातून. 47 धावा या दफलकावरती लागलेत. चौथं षटक प्रगती पथावरती. आधीचं षटक आणि हे षटक नक्कीच किफायतशीर ठरले. इथे जर पाहायला गेलं तर नक्कीच फटका तर खेळलाय, फटका फसलाय आणि याच बरोबरीने इथे मात्र संयोग वाडकरचा खेळ संपुष्ट झालाय. सलामीला आलेला फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. जावं लागतंय संयोगला. आणि इथे मात्र 100 रुपयाचं कॅश प्राइज जे दिलं गेलं होतं जय भीम स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि ते कॅश प्राइज इथे मात्र विजय पावले यांनी जिंकलं. 100 रुपयाची कॅश प्राइज इथे मात्र त्यांच्या खात्यामध्ये नक्कीच जे आहे ते ऍड केली जातील. 100 रुपये कॅश प्राइज इथे मात्र आमच्या जवळ दिलं गेल्या. जय भीम स्पोर्ट्सचे एक दर्जेदार व्यक्तिमत्व विकी गायकवाड सर यांच्या माध्यमातून 100 रुपये आलेत. ओहो, इथे जर पाहायला गेलं तर फटका फसला होता, संधी निर्माण झाली होती.
थोडस नितीन माटुंगे पासून थोडासा हा चेंडू दूर वरचा होता आणि प्रयत्न जरूर केले गेले, परंतु या प्रयत्नामध्ये पदरी मात्र निराश आले, परंतु सातत्याने प्रयत्न करावेच लागतील. निराशा जरी पदरी आली असेल तरी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण का आपण सेमीफायनलच्या पडावाला इथे मात्र पार करण्यासाठी सज्ज झालोय. 4 षटकांची इथे मात्र जी लिले आहे ती साकारले गेले. 4 षटकामध्ये 48 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या आहेत. सुरुवातीच्या पहिल्या 2 षटकामध्ये धावांची लयलूट केली होती, परंतु विकी पुजारीने आपल्या संघाला कमबॅक करून दिला. विकी पुजारी यांचं षटक आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर विजय पावले यांचं हे षटक या मॅच मध्ये पुन्हा एकदा मांगली स्पोर्ट्सला कमबॅक करून देणारे षटक पाहायला मिळाले आणि म्हणूनच इथे मात्र पुन्हा एकदा विकी पुजारी वरती विश्वास दाखवले संघ सहकार्यांनी. महेंद्रला इथे मात्र आक्रमकता दाखवावी लागेल, कारण का या मॅच मध्ये धावा जर बनवायचे असतील 80+ धावा बनवायला लागतील, कारण का मगाच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय वन हँडेडली मॅच जिंकवले. आता तर 2 आयकॉन खेळाडू, तगडे 2 आयकॉन खेळाडू त्यांच्या संघामध्ये दाखल झालेत, तर इथे मात्र ताकद जरूर इथे मात्र वाढताना पाहायला मिळेल. इथे मात्र फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली आलाय क्षेत्ररक्षक आणि जेल टिपला गेलाय. अजून एक फलंदाज सद्दाम मुल्लानी बॅक टू द पेव्हिलियन आल्या पावली माघारी परतावं लागतंय. या मॅच मध्ये तितकासा इम्पॅक्ट पाडू शकले नाहीये सद्दाम मुल्लानी, जावं लागतंय. या महत्वाच्या मॅच मध्ये जबाबदारी कुठेतरी सटकले आणि म्हणूनच इथे मात्र आपली विकेट जी आहे ती गमावली. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र संघाचा कर्णधार तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जाणारा एक दर्जेदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शरीफ मुल्लानी हे देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. पाहायचंय कशा प्रकारे इम्पॅक्ट टाकतील. मैदानाच्या आतमध्ये जरूर आले, परंतु इथे मात्र इम्पॅक्ट टाकावा लागेल. शरीफ मुल्लानी एक महत्वाचे खेळाडू आहेत, महत्वाचा रोल अदा करायचा आहे. या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये धावा बनवायचे आहेत, सोपं नाही आहे, कारण का त्यांच्याकडे अपोजिट संघाकडे विकी पुजारी सारखा मेडन षटकाचा बादशाह आहे. गोव्यामध्ये देखील जाऊन या गोलंदाजाने मेडन षटक टाकले आहेत आणि निप्पाणी बेळगाव परिसरामध्ये तर सातत्याने ते आयकॉन खेळाडू म्हणून यांना देखील बोलवलं जात असतं. असे एक खेळाडू आहे. ओहो, नक्कीच चांगला चेंडू पेश केलाय विकी पुजारी यांचा. चेंडू इथे जर पाहायला गेला तर शरीफ मुल्लानी यांना कळालं देखील नाहीये. चेंडू पडला, वेग धारण केला आणि हलकासा टर्न देखील या चेंडूवरती पाहायला मिळाला आणि त्यानंतर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. शरीफ मुल्लानी नक्कीच थोडंसं जर पाहायला गेलं तर दडपणाखाली घेत आहेत, परंतु ते दडपण इथे मात्र नक्कीच जुगारून द्यावं लागेल, कारण की ही मॅच महत्वाची आहे. सुरुवातीच्या पहिल्या 2 षटकामध्ये धावा जरूर आल्या होत्या, परंतु आता मात्र धावांचा इथे मात्र सुकसुकाट पाहायला मिळतोय. ओहो, इथे मात्र तंत्रशुद्ध फटका केला, कार्पेटच्या साह्याने इथे मात्र ड्राईव्ह केला आणि त्यानंतर एकेरी धाव इथे संघाच्या खात्यामध्ये ऑन ड्राईव्ह इथे मात्र पाहायला मिळाला आणि तोपर्यंत एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये धावसंख्येचे टोटल आतापर्यंत 49 धावा या फलकावरती. प्रोजेक्टेड स्कोर सुरुवातीला जर पाहायला गेला तर 100च्या घरामध्ये होता आणि तो प्रोजेक्टेड स्कोर आता मात्र 65च्या वरती येऊन इथे मात्र पाहायला मिळतोय. म्हणजेच काय आपण सांगितलं देखील होतं, हा प्रोजेक्टेड स्कोर खालीवर होतच राहणार आहे. चांगले चेंडू आले तर प्रोजेक्टेड स्कोर खाली येणार आणि जर फटकेबाजी गेली तर प्रोजेक्टेड स्कोर वाढू देखील शकतो. अजून देखील क्षमता आहे या दोन्ही खेळाडूंमध्ये. महेंद्रच्या बॅट मधून इथे मात्र मॅग्निफिसंट स्ट्रोक, फटका आर पार, चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावा. आणि महेंद्र यांनी अजून एक षटकार या चेंडूवरती लगावला तर जयबीन स्पोर्ट्सच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे ते दिलं जाईल.
55 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेत विकी पुजारींच्या विरोधात. इथे मात्र मोठा फटका आलाय. चौथ्या चेंडूवरती हा षटकार आलाय आणि त्यानंतर थोडंसं जर पाहायला गेलं तर नितीन माटुंगे गोलंदाजाच्या जवळ गेले आणि त्याला सांगितलं की चूक झाली आहे, तू थोडंसं चेंडू मागे ठेवलास. आज चेंडू जर या आधी ज्या प्रकारे ठेवले होतेस पुढे, त्याच प्रकारे इथे मात्र पुढ्यातले चेंडू हे फलंदाजाला खेळता येत नाहीये थोडेसे. परंतु इथे जर पाहायला गेलं तर नक्कीच धावा किती मिळतील, नक्कीच वाईट प्लस 4 एकूण 5 धावा गिफ्टेड बहाल केल्या आहेत. थोडस अतिरिक्त प्रयत्न आणि या अतिरिक्त प्रयत्नामध्ये साठ धावा या फलकावरती लागलेत. इथे जर पाहायला गेलं तर 5वं षटक प्रगती पथावरती आहे. 60 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. अजून देखील येणारे 8 चेंडू शिल्लक असतील. इथे जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू डिलिव्हर केला विकी पुजारी यांनी आणि महेंद्र शिवशरण यांच्यासाठी देखील बक्षिसांची जाहिरात केली जाते. सलग 3 षटकांसाठी तो जाधव यांच्या माध्यमातून 501 रुपयाचा कॅश प्राइज आहे ते दिले गेले. जर सलग 3 षटकार मारले तर 501 रुपयाचा कॅश प्राइज जे आहे ते दिलं जाईल. नक्कीच एक पाऊल पुढे टाकलं आणि त्यानंतर चेंडूला आपल्या झोन मध्ये घेतला आणि त्याच चेंडूवरती आक्रमकता दाखवली आणि चेंडूला पाठवलं सलग जर मारला तर संतोष जाधव यांच्याकडून अजून एक जर षटकार मारला महेंद्र यांनी तर 500 रुपयाचं बक्षीस आलंय. नक्कीच जे त्यांनी 3 षटकार सांगितलं होतं तेच त्यांनी 2 षटकारांचं गेलंय. सलग 2 षटकार मारले तर 500 रुपये कॅश प्राइज त्यांना दिली जाणार आहे. नक्कीच आज फायनल दिवस आहे आणि आज प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले ते या खेळाडूंचा खेळ पाहून आणि म्हणूनच कुठेतरी धन राशी जी आहे ती प्रत्येकाच्या खिशातून जी आहे ती बाहेर पडताना पाहायला मिळते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 66 धावा धावफलकावरती लागलेत. हे 5वं षटक संपुष्ट झालं आणि धावसंख्या तब्बल 66 वरती विराजमान झाली आहे. आणि दत्ता यांचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र शरीफ मुलांची विकेट मिळवली गेली. दत्ता गोलंदाजीसाठी आले आणि स्लॉगरच्या षटकामध्ये इथे चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा मोह आणि याच मोहाला बळी पडले शरीफ मुलांनी आणि आपली किमती विकेट गमावून बॅक टू द पेव्हलियन. डीजे तेच असणार आहे कारण का महेंद्र यांच्यामध्ये क्षमता आहे आणि त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 23 धावा देखील आल्यात. या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर खूप सारे अर्धशतक देखील लगावले गेले. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं ते नितीन मेढ्यांच्या बॅट मधून तब्बल 27 चेंडूमध्ये 72. त्यानंतर रोहित सूर्यवंशीच्या बॅट मधून देखील एक अर्धशतक आलं. त्यामध्ये 20 चेंडूमध्ये 52 धावा त्यांनी बनवल्या. सूरज पाटील त्याने देखील 20 चेंडूमध्ये 52 आणि त्यानंतर विजय पावले यांनी
20 चेंडूमध्ये 62 धावा त्याने देखील बनवल्या आणि मगाच्या मॅच मध्ये संतोष सोळके पाटीलच्या बॅट मधून देखील 63 धावा आल्या होत्या कमी चेंडूमध्ये. इथे मात्र चांगला फटका केला, कव्हरच्या दिशेने फटका केला, डीपला प्रोटेक्शन आहे तोपर्यंत एकेरी धाव. विकी पुजारी इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, डीपला कव्हरच्या दिशेने इथे मात्र फटका केला आणि त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये आली. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 67 धावा या धावफलकावरती कुठेतरी 80च्या आसपास धावसंख्येला इथे मात्र नक्कीच विराजमान करावे लागेल, कारण का मगाच्या मॅच मध्ये 80 धावांचा पाठलाग केला गेला होता. हे शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये येणारे 4 चेंडू महत्वाचे असणार आहेत आणि त्या 4 चेंडूंवरती महेंद्र शिवशरण यांची बॅटिंग ही देखील महत्वाची असणार आहे. या 4 चेंडूंवरती महेंद्रच्या बॅट म्हणून येणाऱ्या धावा या संघासाठी कुठेतरी चांगली टोटल उभारू शकतात. परंतु इथे मात्र एक युवा गोलंदाज दत्ता हे देखील कमी नाही आहेत, याने देखील कमी वयामध्ये क्रिकेटचे धडे घेतलेत, याने देखील क्रिकेटचे डावपेच चांगल्या प्रकारे इथे मात्र शिकलेत आणि म्हणूनच इथे दत्ता जर पाहायला गेलं तर चांगली भूमिका मांगली स्पोर्ट्स संघासाठी सातत्याने बजावत आलेत. एक ऑलराऊंडर भूमिका त्यांनी मांगली स्पोर्ट्स साठी नेहमीच बजावली. तिरुपती मांगली स्पोर्ट्सचा एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून उभरकीस आलाय हा खेळाडू, कमी वयामध्ये नावारूपाला आलेला हा खेळाडू. ओहो, चेंज ऑफ पेस, परिवर्तन, बॅटची हलकीशी काढा आणि त्यानंतर इथे मात्र विकेट अजून एक आली आहे, महत्वाची विकेट. चेंडू पडला आणि त्यानंतर थोडासा राईज झाला आणि तिथेच फसले महेंद्र. महेंद्र बॅक टू द पॅव्हलियन, जावं लागतंय, महत्वाची विकेट आली. धावसंख्या जाऊन पोहोचली 67 धावा. गोलंदाजी मार्कवरती कोण आहेत? गोलंदाजी मार्कवरती डेंजर दत्ता आणि सध्याच्या घडीला डेंजर दत्ता. आणि सध्याच्या घडीला डेंजर दत्ता खरोखरच डेंजर होत चालली आहेत अपोजिट संघासाठी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या स्लॉगरच्या षटकामध्ये, धावा रोखल्यात या गोलंदाजाने. ओहो, नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. इथे मात्र जर पाहायला गेला तर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. किरण थोडस या चेंडूवरती फसताना पाहायला मिळाले आणि याच बरोबर जर पाहायला गेलं तर विकेट रन आउटच्या स्वरूपामध्ये देखील आले, म्हणजेच या चेंडूवरती पुन्हा एकदा डॉट चेंडू असणार आहे. स्ट्राइक वरती किरण गोसावी. ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केला. नक्कीच अजून एक संधी आहे रनआउटची, परंतु इथे मात्र एकेरी धावेवरती समाधान मानल्या. लेग बाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून झालाय. धावसंख्या आतापर्यंत 68 धावा फलकावरती लागलेत. प्रोजेक्टेड स्कोर सातत्याने खाली आलाय आणि याचं कारण म्हणजेच ज्या प्रकारे गोलंदाजाने शिकंजा किंचला, ज्या प्रकारे गोलंदाजाने कमबॅक केला आणि त्याचमुळे इथे मात्र या मॅच मध्ये गोलंदाजाने इथे मात्र या प्रोजेक्ट स्कोरला खाली आणण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. ओ, फुलर लेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, इथे मात्र विजय पावले चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. तोपर्यंत एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट केली झाली आहे
आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या आणि याच बरोबरीने पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्ट झालाय आणि या पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेला तर बनवल्या गेल्या तब्बल 70 धावा 71 धावांचं उद्दिष्ट असेल तिरुपती स्पोर्ट्स मांगलेच्या विरोधात सह्याद्री वॉरियर्स संघाने इथे मात्र हे वॉर खेळलं आणि त्यामध्ये त्यांनी जमवल्या तब्बल 70 धावा. यामध्ये जर पाहायला गेलं तर 6 षटकामध्ये 70 धावा 6 विकेट आणि त्यामध्ये 14 एक्स्ट्रा धावा आल्या. कुठेतरी एक्स्ट्रा धावा कुठेतरी खर्ची जास्त केल्या गेल्यात आणि म्हणूनच एक चांगलं टोटल पाहायला मिळाला. 70 धावा आहेत या कमी आहेत की या धावा सफिशियंट असणार आहेत याचं उत्तर इथे मात्र या दोन्ही संघांना इथे मात्र द्यायचं आहे पाहायचं आहे. इथे आपण थोडीशी विश्रांती घेतो आणि त्यानंतर लगेचच तुमच्या भेटीसाठी येतोय आणि जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे जिथे साऊंड सिस्टीम आहे आपली बोरिया ऑडिओची प्रशांतजी वडर सरांची साऊंड संजयजी पाटील यड्रावकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आणि याच संजू मालक प्रेमी चषकाचं आयोजन केलं गेलं. जबरदस्त असं आयोजन. यामध्ये प्रथम क्रमांकाची राशी असणार आहे 52,000, द्वितीय क्रमांक 25,000, तृतीय क्रमांक पारितोषिक 10,000 इनामी राशी या स्पर्धेच्या माध्यमातून मान्य श्री पराग दादा पाटील सर यांच्या माध्यमातून दिले गेले आणि त्यानंतर चतुर्थ क्रमांक 10,000 रुपये. जयसिंगपूर नगरीचे माजी नगरसेवक अर्जुन दादा देशमुख सर यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. सर व्यात वेळ काढून आपण देखील या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देखील आहे 10,000 रुपये इनामी राशी मान्य श्री रवी पवार साहेब यांच्या माध्यमातून दिले गेले. या स्पर्धेसाठी जर पाहायला गेलं तर मॅन ऑफ दी सिरीज साठी सायकल देखील असणार आहे जी पुरस्कृत केली गेली मान्य श्री अलंकार मोरे साहेब. त्याचबरोबर बेस्ट बॅटर साठी अण्णा पान शॉप यांच्या माध्यमातून याच जयसिंगपूरचे एक फेमस पान शॉप
अण्णा पान शॉप यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर साठी बॅट, बेस्ट बॉलर साठी शूज लक्ष्मण पडियार सर यांच्या माध्यमातून दिले गेले. फिल्डर साठी देखील शूज असणार आहेत ते पुरस्कृत केले गेले आहेत. अमन शिकलगार सर यांच्या माध्यमातून फिल्डर साठी शूज पुरस्कृत केले गेलेत. फायनलच्या मेन ऑफ द मॅच साठी स्मार्ट वॉच देखील दिले जात आहे आणि ते पुरस्कृत केलं गेलं आहे अभिषेक कांबळे सर यांच्या माध्यमातून. नक्कीच एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे ती म्हणजेच संजू मालक प्रेमी चषक 2025. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर मांगली स्पोर्ट्स संघाने अपोजिट संघाला म्हणजेच सह्याद्री वॉरियर्स संघाने इथे मात्र 70 धावांवरती रोखलं. 71 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. एक चांगली स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. संजयजी पाटील एड्रावकर साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धेचं आयोजन आणि त्यांचे जे निस्वार्थी कार्यकर्ते आहेत आणि याच कार्यकर्त्यांनी इथे मात्र शिवधनुष्य पेललं. या फायनल डे मध्ये त्यांनी डे नाईटचं आयोजन केलं. सोपं नाहीये अशा स्पर्धा इथे मात्र आयोजन करणं, हे डे नाईटचं शिवधनुष्य पेलणं, परंतु साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर निस्वार्थी जे कार्यकर्ते आहेत गणेशजी सूर्यवंशी सर, आकाजी पडियार सर, आकाजी बेडकर सर, आकाजी मचले सर असतील, गुरु पडियार सर असतील आणि त्याचबरोबर निष्णात चौगुले असतील, तेजस्वी कुलकर्णी सर असतील, हे जे राबणारे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यामुळे 71 धावांचं उद्दिष्ट आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती इथे जर पाहायला गेला तर चांगला चेंडू पेश केला विजय पावलेंच्या विरोधात. पहिला चेंडू सुधीर उल्पे यांचा पहिला चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी गणला गेला. पहिला चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी सुधीर उल्पे हे नाव अखंड टेनिस क्रिकेट विश्वाला माहिती आहे. नक्कीच या नावाने या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अधिराज्य गाजवलं असे हे गोलंदाज आहेत. कोल्हापूरचेच आहेत सुधीर उल्पे आणि सध्याच्या घडीला त्यांची गोलंदाजी आपण पाहतोय. ओहो, या चेंडूवरती सुधीर उल्पे ज्या गोलंदाजाने भल्या भल्या फलंदाजांना आपला तंबूचा रास्ता दाखवला तेच गोलंदाज 40+ खेळाडू सुधीर उल्पे यांनी महत्वाचा अडथळा, विजयापासूनचा अडथळा दूर केलाय. विजय पावलेला इथे मात्र माघारी परतवला गेलाय. विजय पावले बॅक टू द पॅव्हलियन. विकास पर्वाचा आरंभ झाला. गेला तर महत्वाची विकेट आली. पहिली विकेट विजय पावले यांची आली आणि ती विकेट कोणी मिळवली. नक्कीच एक एक्सपिरियन्स खेळाडू सुधीर उल्पे यांच्या माध्यमातून ही विकेट आली. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच या गोलंदाजाने जर पाहायला गेलं तर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी अक्षरशः दणाणून सोडली होती. जबरदस्त गोलंदाजी. उस्मान पटेल जेव्हा फॉर्मामध्ये होता तेव्हा त्या उस्मान पटेलच्या वादळ देखील या गोलंदाजाने रोखलाय असे गोलंदाज आहेत सुधीर उल्पे आणि त्यांच्या माध्यमातून इथे मात्र पहिला मोठा अडथळा इथे मात्र दूर केला गेला. विजय पावलेंना माघारी परतवला. रिवर्सचा फटका, प्रॉपर टायमिंग नाहीये, फटका फसलाय. महेंद्र आले जेलखाली. सलगची दुसरी विकेट. फिरकीच्या जादूगाराने या 40+ वयामध्ये देखील आपली जादू चालवली आणि याच बरोबर मांगले स्पोर्ट्स संघाला बॅकफुट वरती नेऊन ठेवलाय.
आतमध्ये कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वाचा महत्वाचा खेळाडू ज्याने जगभरामध्ये आपल्या नावाचा डंका बजावला असा हा अष्टपैलू खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये विकी पुजारी हे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत। पहिल्या या षटकामध्ये तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाला बॅकफुट वरती नेऊन ठेवलंय। सुधीर उल्पे यांनी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते। नक्कीच एक दर्जेदार संघ आणि या दर्जेदार संघांमध्ये ही लढत सेमीफायनलची लढत आहे। या मॅच मध्ये जिंकणारा संघ हा फायनल मध्ये प्रवेश करणार आहे आणि कोणता संघ असेल जो फायनल मध्ये प्रवेश करेल, सह्याद्री वॉरियर्स की इथे मात्र तिरुपती स्पोर्ट्स मांगले दोन संघ आहेत परंतु दावेदार एकच होणार विजयाचा, तो कोण असेल हे देखील पाहावं लागेल। इथे मात्र स्लॉट मध्ये आलाय विकी पुजारी आले, पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय आणि इथे मात्र सुधीर उर्फे यांच्या विरोधात षटकार ठोकलाय। धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 7 धावा फलकावरती लागलेत। अजून देखील 33 चेंडू आणि या 33 चेंडू मध्ये 64 धावांची गरज आहे। चेंडू द्यायचा मैदानाच्या आतमध्ये, प्लीज स्वयंसेवक चेंडू आतमध्ये द्या, नवीन चेंडू द्यायचा। फोडून द्या। धावसंख्या जाऊन पोहोचली इथे मात्र 7 वरती एक षटकार आला आणि धावसंख्या विराजमान झाली 7 वरती। नक्कीच अजून देखील 33 चेंडूमध्ये 64 धावांची गरज असणार तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाला। सुरुवात इथे मात्र खराब झाली कारण का इथं सुरुवातीलाच 2 धक्के जे आहेत ते पाहायला मिळाले। अजून देखील 33 चेंडूमध्ये 64 धावा इथून पुढे बनवायचे आहेत। विकी पुजारी माहिर आहेत, विकी पुजारी अशा संकटांना सामोरे कित्येक वेळेला गेलेत। ओहो फटका तर चांगला खेळलाय, अजून एक ताकदवर फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी सुधीर उल्पे यांच्या या चौथ्या चेंडूवरती जबरदस्त वार केलाय, चेंडू सीमा पार केलाय। आणि कोणीतरी इंग्रजीमध्ये म्हटलं देखील आहे कन्सिस्टन्सी इज नॉट अ हॅबिट, इट्स अ सुपर पॉवर। आणि ती पॉवर दाखवावी लागेल, सातत्य इथे मात्र दाखवावं लागेल विकी पुजारीला। ओहो सातत्य दाखवलंय आणि चेंडूला देखील पाठवलंय सरस बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी। हा जल्लोष जास्त काळ टिकला नाही कारण का विकी पुजारीची पावलं आली मैदानावरती आणि त्यानंतर पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर पहिल्या सुरुवातीला 2 धक्के जरूर दिले, जल्लोष साजरा जरूर केला गेला परंतु तो जल्लोषाचा आनंद जास्त काळ टिकला नाही आहे कारण का इथून पुढे सलग 3 मोठे फटके आले आणि तब्बल 17 धावा या धावफलकावरती लागलेत। 2 गड्याच्या मोबदल्यावरती 17 धावा इथून पुढे जिंकण्यासाठी 31 चेंडू 54 धावांची गरज आहे। अजून देखील तिरुपती स्पोर्ट्स संघाचं ट्रम्प कार्ड अजून देखील आहे त्यांच्याकडे। नितीन माटुंगे इम्पॅक्ट प्लेयर जो आहे तो इथे या मॅच मध्ये इम्पॅक्ट पाडेल का हे देखील पाहावं लागेल। नक्कीच एक दर्जेदार खेळाडू आहेत, या संघाचे आयकॉन आहेत आणि आयकॉन प्रमाणे कामगिरी करतील परंतु सध्याच्या घडीला आयकॉन प्रमाणे कामगिरी केली जाते विकी पुजारीच्या माध्यमातून। विकी पुजारीचा घरचा संघ म्हणावा लागेल कारण का विकी पुजारी आणि विजय पावले यांचं एक घट्ट मैत्रीचं नातं आणि ते देखील
तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाला चांगल्या प्रकारे अटॅच आहेत आणि म्हणूनच घरचा संघ असल्याप्रमाणे इथे मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. पॉइंट देखील असेल कारण का एक चांगलं बॉन्ड आहे या तिरुपती स्पोर्ट्स मांगलेच्या बरोबर या खेळाडूचा आणि त्याचाच फायदा इथे मात्र होताना पाहायला मिळतोय. ओहो इथे जर पाहायला गेला तर थोडासा उजवेष्टीच्या बाहेर होता आणि त्यानंतर इथे या कव्हर्सला इथे मात्र भेदण्याचा प्रयत्न झालाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि म्हणूनच या चेंडूवरती एकेरी धाव आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकाची सांगता 18 धावा 2 गड्याच्या मोबदल्यावरती इथून पुढे येणारे षटक असतील 5 म्हणजे 30 चेंडूमध्ये 53 ची गरज आहे. नक्कीच थोडीशी विश्रांती घेतोय आणि जातोय एका डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. ओ टू डीजे. त्यानंतर पुन्हा एकदा एक एक्सपिरियन्स खेळाडू गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. शरीफ मुल्लानी गोलंदाजीसाठी सज्ज झालेत आणि त्यांच्या विरोधात विकी पुजारी. हे द्वंद्व आपण कित्येक वेळेला पाहिलंय. पाहिजे या द्वंद्वामध्ये आता बाची कोण मारणार. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांच्या विरोधात कित्येक वेळेला चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी केल्या. पाहिजे आता काय घडतंय. विकी पुजारी इथे मात्र स्ट्राईक वरती असतील. त्यांच्या विरोधात शरीफ मुल्लानी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू इथे मात्र कव्हर्सला भेदलाय आणि चेंडूला पाठवलाय सर पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे विकी पुजारी आले आणि त्यानंतर हल्लेबोल करायला सुरुवात केली. वाघाची झलक सबसे अलग शानदार स्ट्रोक 4 धावा. इथे जर पाहायला गेलं तर 22 धावा 2 गड्याच्या मोबदल्यावरती. सुरुवातीच्याच षटकामध्ये पहिले 2 धक्के दिले. विकी पुजारी मैदानावरती आले आणि धावा इथे मात्र सुसाट एक्सप्रेस प्रमाणे पळायला लागले. ओहो नक्कीच चांगला फटका इथे मात्र महेंद्र आहे. इथे मात्र रनआउटची संधी. ओहो डायरेक्ट आले परंतु इथे जर पाहायला गेलं तर सेफ लँडिंग झालं होतं दत्ता यांचं. डेंजर दत्ता इथे मात्र डेंजर झोन मध्ये होते परंतु डेंजर झोन पार केला आणि त्यानंतर एकेरी धावेची लिहिले साकारली. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 23-28 मध्ये अजून देखील 48 धावा बनवायचे आहेत. इथे जर पाहायला गेलं तर चेंडू आणि रन मधील जे अंतर आहे ते 20 धावांचं आहे. ते कॅल्क्युलेशन क्रिकेटने इथे मात्र ते 20 धावांचं अंतर जे आहे ते कमी करायचं आहे. ते अंतर कशा प्रकारे कमी केलं जाईल हे देखील पाहण्याजोगं असेल. परंतु इथे मात्र सत्व परीक्षा असेल या शंका नाही आहे कारण का अपोजिट संघ हा सह्याद्री वॉरियर्सचा संघ आहे. वॉर खेळण्यासाठी सज्ज झालाय. रिव्हरचा फटका तर फसलाय. डेंजर दत्ता डेंजर झोन मध्ये अजून एक विकेट. डेंजर दत्ता बॅक टू द पेव्हलियन. जावं लागतं इथे मात्र. नक्कीच महत्वाची विकेट. याच दत्ताने कित्येक वेळेला मॅच विनिंग पारी गेले आणि तोच खेळाडू इथे मात्र माघारी. मैदानाच्या आतमध्ये नितीन माटुंगे. 16 जमला क्रिकेट वारीचा. 16 जमला क्रिकेट वारीचा. सण आला टेनिस क्रिकेटचा. मेळा जमला क्रिकेट रसिकांचा. ध्यास होता नितीन माटुंगेच्या बॅटिंगचा. नितीन माटुंगेच्या बॅटिंगचा ध्यास आता मात्र प्रेक्षकांचा संपलाय. नितीन माटुंगे बॅटिंग साठी सज्ज. नितीन माटुंगे इथे मात्र सज्ज होताना पाहायला मिळत आहेत आणि नितीन माटुंगे आणि विकी पुजारी हे दोन आयकॉन खेळाडू
आता मात्र प्रेक्षकांच्या नजरा त्यांच्यावरती घेताना पाहायला मिळेल, कारण का इथून पुढे जर एखाद दुसरी विकेट आली तर अपोजिट संघ म्हणजे तिरुपती मांगले स्पोर्ट्स संघ कुठेतरी अडचणीत येऊ शकतो. इथून पुढे विजयासाठी प्रयत्न करावे लागतील, परंतु दुसऱ्या बाजूने देखील चांगले प्रयत्न होत आहेत. ओहो, फटका तर केलाय, तर इथे जर पाहायला गेला तर फटका केला आणि त्यानंतर 4 धावा आल्या देखील. जबरदस्त खाली क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा फटका, जबरदस्त वार, चेंडू सीमारेषा पार, चौकार. ऐकूया डीजेचा थरार. डीजे फटका इथे मात्र पाहायला मिळाला. डीप मिड विकेट आणि त्याचबरोबर डीप फॉरवर्ड मिड विकेटच्या मधून हा फटका केला आणि त्यानंतर 4 धावा या संघाच्या खात्यामध्ये अर्जित केल्या गेल्या. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 27. सुरुवात थोडीशी खराब झाली, परंतु तरी देखील डाव सावरलाय. ओहो, नक्की जोरदार फटका इथे मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने केला आणि त्यानंतर इथे मात्र कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक इथे मात्र तैनात होते आणि त्यांच्या माध्यमातून या चेंडूला रोखलं गेला. धावा इथे मात्र रोखलेत आतापर्यंत. 27 धावा फलकावरती. दत्ता बाद झाले आणि त्यानंतर नितीन माटुंगे आले आणि प्रेक्षकांना यांची बॅटिंग पाहायची देखील होती आणि ती प्रतीक्षा त्यांची संपली प्रेक्षकांची. ओहो, नक्कीच चांगला चेंडू डिलिव्हर केला नितीन माटुंगे सर. इथे मात्र एक फसवा चेंडू, चेंज ऑफ पेस, परिवर्तन आणि या परिवर्तनामध्ये एक निर्धाव चेंडू आला आणि याच बरोबरीने 2 षटकाची सांगता झाली आहे. 3 विकेट आले आहेत, 27 धावा बनवल्या आहेत, फक्त एकच एक्स्ट्रा दिली आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. इथून पुढे येणारे 24 चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजून देखील 44 धावांची प्रतीक्षा आहे. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करणार, कोणता संघ या स्पर्धेचं टायटल जिंकणार याची प्रेक्षकांमध्ये उत्कंठा दाटून आली आहे. आज संजू मालक प्रेमी चषक कोणता संघ आपल्या नावावरती करेल हे देखील पाहायचं आहे. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 2 षटकामध्ये 27 धावा फलकावरती लागले जाते. 3 गड्यांच्या मोबदल्यावरती नितीन माटुंगे इथे मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. दुबई रिटर्न ISPL रिटर्न असा खेळाडू. नक्कीच ISPL मध्ये देखील मोठ्या प्रमाणात या खेळाडूला बोली लागली आणि ISPL मध्ये देखील हा खेळाडू चमकला. स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी मध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली या खेळाडूने. नक्कीच चांगली कामगिरी सातत्याने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती राहिली या खेळाडूचे आणि म्हणूनच या खेळाडूला षटकार किंग म्हणून देखील ओळखलं जातं आणि कोल्हापूरचा तडका हा अखंड टेनिस क्रिकेट विश्वाला पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडू वरती हलक्या हाताने या चेंडूला खेळून काढलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे आणि त्यानंतर इथे मात्र नक्कीच वन बाउंस चेंडू सरस सीमारेषा पार, चौकार. 4 धावांसाठी हा फटका. इथे तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अवधूत पाटील गोलंदाजीसाठी आले आणि पहिल्या चेंडूवरती अवधूत पाटीलचं स्वागत आहे चौकारांनी केलंय. विकी पुजारीच्या विरोधात अवधूत पाटील एका संघातून सातत्याने खेळत आलेत, आज मात्र विरोधात खेळत आहेत. आयकॉन आहेत दोन्ही खेळाडू. इथे मात्र फुल टॉस आहे, लोअर फुल टॉसला इथे मात्र भेदण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर इथे 4 धावा. क्षेत्ररक्षण खराब. कुठेतरी जर पाहायला गेलं तर आत्मविश्वासाची कमी, कुठेतरी आपण जिंकू शकतो ही भावना कुठेतरी कमी झाली आणि म्हणूनच याच बरोबरीने ह्या चौकार आलाय. 4 धावा.
डिलिव्हर केला, बोटांची ताकद दाखवली. या आधीच्या चेंडूवरती वाडी स्ट्रॉंग ऑनला इथे मात्र चौकार आला आणि त्यानंतर थोडस जर पाहायला गेलं तर कमबॅक करणं गरजेचं होतं, कारण का पहिल्या 2 चेंडूवरती चौकार आले आणि तिसरा चेंडू हा निर्धाव येणं गरजेचं होतं, कारण का या चेंडूवरती जर मोठा फटका आला असता तर कॉन्फिडन्स हा थोडासा लूज झाला असता गोलंदाजा, परंतु इथे मात्र कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी एक चांगला चेंडू टाकणं गरजेचं होतं आणि तो टाकला देखील गेला. ओहो, आता मात्र वेगाने बीट केला, जबरदस्त गोलंदाजी. एक तेरी तो एक मेरी. या आधी 2 चेंडू जर पाहायला गेलं तर चौकार आले, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू हे निर्धाव देखील आले आणि म्हणूनच इथे मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट लढत इथे मात्र पाहायला मिळते. जबरदस्त मॅच आहे. ओहो, चेंज ऑफ पेस, परिवर्तन, बापलं, ओळखलं आणि त्यानंतर पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी अलगतवार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. तरी म्हटलं देखील आहे, आप तब तक नहीं हारते जब तक आप हार नहीं मानते. हार मानून चालणार नाहीये या मॅच मध्ये. थोडस जर पाहायला गेलं तर उजव्याशीच्या बाहेर आले, शफर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला फटका केला. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलाय. नक्कीच 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात. थोडस जर पाहायला गेलं तर दुखापतीने ग्रस्त आहेत, परंतु तरी देखील आपल्या संघाला इथे मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतायत विकी पुजारी. इथे तिसऱ्या षटकाची सांगता झाली. 3 षटकाचे सांगतेनंतर 3 गड्याच्या मोबदल्यावरती 43 धावा. इथून पुढे येणारे 3 षटक आणि या 3 षटकामध्ये अजून देखील 28 धावांची गरज आहे. 18 चेंडू 28 धावा. नक्कीच ही मॅच रोमांचक स्थितीमध्ये आता मात्र पाहायला मिळते. सेमीफायनलची मॅच जशी व्हावी तशी मॅच पाहायला मिळते. नक्कीच मी थोडस विश्रांती घेतो आणि त्यानंतर लगेचच जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. ओव्हर टू डीजे. तीन षटकाची सांगता आणि या 3 षटकामध्ये 43, अजून देखील 18 चेंडूचा खेळ बाकी आणि 18 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. प्रेक्षकांची नक्कीच गर्दी वाढत चालली या स्पर्धेमध्ये. जसजसे अंतिम पडाव येत आहेत तसतसे प्रेक्षकांची गर्दी देखील वाढत चालली या स्पर्धेमध्ये. प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. अठरा मध्ये 28 अजून देखील गरज आहे तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाला ही मॅच जिंकण्यासाठी. चला यानंतर उमर स्पोर्ट्स मिरज संघ आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात KR शेट्टी किंग बेळगाव संघ, दोन्ही संघाची कर्णधार आहे. उमर स्पोर्ट्स मिरज आणि त्यांच्या विरोधात KR शेट्टी किंग बेळगाव. मगाच्या मॅच मध्ये बेळगाव संघाने जबरदस्त खेळ केला आणि त्या संघाने इथे मात्र इचलकरंजी सारख्या एका मातब्बर संघाला पराभूत केला आणि सेमी फायनलचं द्वार इथे मात्र उघडं गेलं. आता मात्र फायनल साठी प्रवेश करण्यासाठी इथे मात्र त्यांना एक मिरजेचा आव्हान जरूर असणार आहे. यानंतर जबरदस्त मॅच, दुसरी सेमी फायनलची मॅच आपल्याला भेटीसाठी आली. उमर स्पोर्ट्स मिरजच्या विरोधात KR शेट्टी किंग बेळगाव यानंतर लढताना पाहायला मिळतील. KR चे किंग इथे मात्र पाहायला मिळतील. या चेंडूवरती ताकदवर फटका, अशा प्रकारे चेंडू टाकले तर त्याला इथे मात्र भेदण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे. नक्कीच या आधी देखील कित्येक वेळेला मनसोक्त फटके या खेळाडूने केलेत. कव्हर्स भेदले, त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हरला देखील भेदण्याची क्षमता हा खेळाडू राखतो. अशा प्रकारे जर गोलंदाजी केली तर नक्कीच त्याच्यावरती आक्रमण चढवलं जाऊ शकतं. एक मॅजिक चेंडू नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय.
सुधीर उल्पेंच्या विरोधात पुन्हा एकदा विकी पुजारी. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु या फटक्यामध्ये नक्कीच उत्तर देता आलं नाहीये, कारण का हा चेंडू निर्धाव आलाय. डॉट चेंडूने इथे मात्र या मॅच मध्ये समीकरण बिघडवलं गेलंय. 16 मध्ये आता मात्र 27 ची अजून देखील गरज आहे. 16 चेंडू 27 जावा. नितीन माटुंगे आणि विकी पुजारी जोपर्यंत आहेत तोपर्यंत विजयाच्या आशा असतील तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाला. हो नक्की चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. इथे मात्र संघ सहकार्यांचं आणि कर्णधाराचं कौतुक करावं लागेल. या आधी विकी पुजारीने सुधीर उल्पेंच्या विरोधात 18 धावा कुठल्या होत्या. नक्कीच तरी देखील इथे मात्र प्रमुख गोलंदाजावरती विश्वास दाखवला आणि प्रमुख गोलंदाज सुधीर उल्पे यांनी देखील आपल्या संघ सहकार्यांचा विश्वास इथे मात्र नक्कीच सार्थ ठरवलाय. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 1 धाव खर्ची केली. ओहो इथे मात्र चूक झाली आहे का. इथे मात्र फटका खेळलाय जरूर, परंतु हा फटका सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुधीर उल्पे यांची एक चूक आणि त्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि त्याचबरोबर केआर शेट्टी किंग बेळगाव दोन्ही संघाची कर्णधार यायचे नाणेफेक केली जाईल आणि त्यानंतर दुसऱ्या सेमीफायनलला सुरुवात होईल मैदानाच्या आतमध्ये. ओके धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 50 धावा फलकावरती. अर्धशतक पूर्ण केलाय. अजून देखील 14 मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत. 14 चेंडू 21 धावा. अजून देखील समीकरण आटोक्यामध्ये आहे. अजून देखील समीकरण हे आता मधलं आहे. रिवर्सचा फटका नक्कीच लागला तर आबाद, नाही तर बरबाद, परंतु सध्याच्या घडीला आबाद आणि या चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी भेदला गेलाय. सुरुवातीला परिस्थिती बिकट होती आणि त्याच परिस्थितीवरती विकी पुजारी हे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि विकी पुजारीने सांगितलं परिस्थितीशी रडायचं नसतं तर परिस्थितीशी लढायचं असतं. बिकट परिस्थिती होती संघाची आणि तेव्हा लढले विकी पुजारी आणि म्हणूनच विजयाच्या उंबरड्यावरती. आता मात्र 13 चेंडू 15 ची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. ओहो या चेंडूवरती घुटना टेकले आणि त्यानंतर फटका खेळला, परंतु या चेंडूवरती ओहो चूक केली. झेल सोडला तो सोडला आणि त्यानंतर षटकार देखील आला. पायांवरती कशा प्रकारे कुऱ्हाड मारून घ्यायची हे आत्ताच्या सध्याच्या घडीला पाहायला मिळालंय. झेल सोडला आणि षटकार देखील आला. हा झेल सोडला नाहीये, ही मॅच सोडली आहे. या स्पर्धेतील टायटल जिंकण्याचं स्वप्न आपण कुठेतरी गमावलंय. संघ नंतर लगेचच लाईनअप करून घ्यायचा. नाणेफेक जे आहे ती मैदानाच्या आतमध्येच होईल आणि आमचे परम मित्र सागर कोळी यांचं देखील आगमन झालंय. पन्हाळ्याचा एक दर्जेदार असा क्रिकेट व्यक्तिमत्व सागर कोळी यांचं देखील आगमन. आणि याचबरोबर जर पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 62 धावा फलकावरती. त्याचबरोबर विकी पुजारी या स्पर्धेतील अजून एक अर्धशतक ज्या खेळाडूने आपल्या नावावरती केलंय. 17 चेंडू 56 धावा ज्या खेळाडूने बनवल्या आहेत. विकी पुजारीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ही पारी खेळल्यानंतर नक्कीच मॅक्सवेलची आठवण झाली. दुखापतग्रस्त आहेत विकी पुजारी,
परंतु तरी देखील आपल्या संघासाठी, आपले तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघासाठी आयकॉन भूमिका बजावले या खेळाडूने. आयकॉन कसा असावा याचं उत्तर उदाहरण आज विकी पुजारीने दिलंय. ओहो, जोरदार फटका. इथे मात्र षटकार, किंग षटकार ठोकलाय. 6 धावा संघाच्या खात्यामध्ये. आणि इथे मात्र जर पाहायला गेला तर विजयाचा चौकार पूर्ण केलाय आणि याच बरोबरीने फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ आपल्याला मिळालाय. संघ कोणता आहे? तिरुपती स्पोर्ट्स मांगले, ज्या संघाने कित्येक मोठमोठी टायटल आपल्या नावावरती केले, ज्या संघाचा आयकॉन खेळाडू विजय पावले आहे, ज्या संघाचे आयकॉन खेळाडू नितीन माटुंगे आणि विकी पुजारी सारखे खेळाडू आहे, तो संघ सध्याच्या घडीला फायनल मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतोय. परंतु सह्याद्री स्पोर्ट्स आपण देखील या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ केलात. कुठेतरी चुका झाल्या, कुठेतरी सातत्य राखण्यामध्ये आपल्याला अपयश आलं आणि म्हणूनच पराभवाला सामोरं जावं लागले. हार्डलक, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. आणि या सेमीफायनलच्या मेन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला जातोय? एनी गेसेस? नक्कीच प्रेक्षक सांगतायत याच कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वाचा एक सर्वोत्तम ऑलराऊंडर खेळाडू, ज्याने 2 षटकामध्ये 23 धावा, 1 विकेट आणि याच बरोबरीने संघ अडचणीत होता तेव्हा 17 चेंडूमध्ये 56 धावांची नाबाद खेळी ज्या खेळाडूने साकारली, विकी पुजारी ठरलेत या महत्वाच्या मॅचचे मेन ऑफ द मॅचचे मानकरी. विकी पुजारी यायचंय. या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतील अर्जुन दादा देशमुख यांच्या शुभ हस्ते. सामनावीराचा जो पुरस्कार जो आहे तो दिला जाईल. आणि चला, दोन्ही संघ मिरज संघ आणि त्याचबरोबर बेळगाव संघ दोन्ही संघांनी लाईन